नमस्कार, जय महाराष्ट्र. मागील काही दिवसापासून आपण सर्वजण पाहतोय की दिल्ली येथील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी आणि त्यातून केलेल्या विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे प्रश्न घेऊन सोनमजी वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजितजी दिपके हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा की वारंवार होणारी पेपर फुटी थांबवण्यात असमर्थ असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून देणे, अशा अनेक मागण्या घेऊन आज हे इथे उपोषणाला बसलेले आहेत. सोनमजी वांगचुक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 3 इडियट पिक्चरमध्ये जे फुंगसुक वांगडू नावाचं पात्र होतं ते या सोनमजींच्या आयुष्यावरती आधारित होतं. सोनमजी वांगचुक हे देशाचे रत्न आहेत. हे एक स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, शिक्षण सुधारक आहेत, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आहेत. ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य देशाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरण वाचवण्यासाठी वेचलेलं आहे, ज्या व्यक्तीला आशियातील नोबेल मानले जाणारे असे रेमन मेग्सेसे पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे, असा माणूस गेल्या 19 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. त्या व्यक्तीची प्रकृती एवढी खालावलेली आहे की ह्या काही दिवसात त्यांचं वजन 8 ते 9 किलो कमी झालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या या सरकारला तिकडे त्यांची जाऊन विचारपूस करण्याची तसदी घ्यावीशी वाटलेली नाहीये. सरकार मुद्दाम ह्या उपोषणाकडे कानाडोळा करतंय, जसं काही हे सोनम वांगचुक नसून देशाचे शत्रू आहेत अशा प्रकारचं ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. मला एक म्हणायचं आहे की हा त्या निष्पाप माणसाचा अपमान नाहीये, तर हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे. सरकारकडनं असा संदेश जातोय नागरिकांमध्ये की तुम्ही कितीही आंदोलनं करा, तुम्ही कितीही उपोषणं करा, अगदी जीव गेले तरी चालतील, पण आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही. त्यामुळे हे सरकारचं धोरण की हे हुकुमशाहीचं क्रूर दर्शन हा प्रश्न आम्हा सर्व नागरिकांना पडलेला आहे. काल परवा तुम्ही पाहिलं असेल, उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मीडियाच्या माध्यमातून समस्त राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे की आपण आपलं राजकीय हे बाजूला ठेवून या देशाच्या सुपुत्राच्या पाठीशी उभं राहूया. कारण का हे उपोषण जे आहे ते आजची आपली तरुण पिढी आहे, जे उद्याचं देशाचं भविष्य होणार आहे त्यांच्या भविष्याशी निगडीत आहे. परंतु या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना या आंदोलनाकडे मुद्दामून दुर्लक्ष करायचंय. पण या सरकारला मी सांगू इच्छिते, तुम्हाला वाटत असेल की या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून हे आंदोलन संपेल, तर एक मात्र लक्षात ठेवा, ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज दाबला जातो ना, त्यानंतर तो अधिक तीव्रतेने पेटून उठतो. मला म्हणायचं आहे, विचारायचं आहे सरकारला की सोनम वांगचुक याच्या जीवाची तुम्हाला पर्वा नाहीये का? त्याच्या आंदोलनाकडे केलेलं दुर्लक्ष हे तुमचं अपयश आणि तुमच्या संवेदन शून्यतेचा कळस आहे. एक लक्षात ठेवा, या सरकारमध्ये बसलेल्या सर्व लोकांनी, हा मौन धारण करण्याचा काळ नाहीये. सरकार जागं व्हा, अन्यथा लोकशाहीचं हे मौन उद्या सत्तेच्या खुर्च्यांनाही शांत करेल, हे लक्षात ठेवा. आज मी सोशल मीडियावर पाहिलं, सोनमजी वांगचुकच्या माध्यमातून 20 जुलै रोजी ज्या वेळेला पावसाळी अधिवेशन चालू होते त्यावेळेला यांच्या माध्यमातून शांतपणे मोर्चा काढण्यात येणार आहे संसदेवर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे त्यांनी तमाम भारतातल्या सर्व बांधवांना आणि भगिनींना आवाहन केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच त्या आंदोलनाला सहभागी होऊन सपोर्ट करा. त्याचप्रमाणे या सर्व घडामोडी पाहिल्याच्या नंतर मला एक असा प्रश्न पडलेला आहे की ही लोकशाही आहे की हुकुमशाहीचा होणारा उदय? मी तर असंच आवाज उचलत राहणार. तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून मला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र.